तुम्हाला माहिती आहे का, की आपल्या भावना, आपल्या इमोशन्स याच्यामुळे आपल्याला शारीरिक त्रास होत असतो. मानसिक तर होतो, तो काही दिवसाने कमी पण होतो असं आपल्याला वाटतं. पण आपल्याला जे शारीरिक त्रास होत असतात, ते ॲक्चुअली मुळात शारीरिक नसून मानसिक ताण किंवा आपण घेतलेले जे विचार, भावना असतात, त्या भावनांमुळे होतात. तर ते कसे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूयात. तर बघा, की भावना ह्या काय आहेत? तर ज्या प्रकारे रस्त्यावरती गाड्या फिरतात, बस म्हणा, म्हणजे कार म्हणा, कुठली पण गाडी फिरते, त्याप्रमाणे आपल्या भावना, आपले विचार, आपल्या फीलिंग्स हे आपल्या शरीरामध्ये फिरत असतात. आणि ज्या प्रकारे बस किंवा कार, कुठल्या पण गाड्या असतात, त्या काय करतात? आता बघा, हे चित्र, ह्याला हे नका करू की किती छान आले, घाण आले, घाणच आले, कारण तेवढी छान ड्रॉइंग नाही आहे माझी, पण मी समजून सांगण्यासाठी आपलं काढलं. तर ह्या गाड्या आहेत, व्हेकल्स आहेत. तर ह्या काय करतात? ह्या फिरतात, दिवसभर कुठे ना कुठेतरी फिरत असतात आणि शेवटी काय करतात? कुठेतरी त्यांचं स्टेशन असतं, ह्या गाडीचं पार्किंग आहे, ही ह्या पार्किंगला जाऊन थांबणार. ही गाडी दिवसभर वेगवेगळ्या स्टेशनवरती फिरते, वेगवेगळे लोक घेते, वेगवेगळ्या जागेवरती लोकांना सोडते. पण शेवटी काय करते ही गाडी, ही बस काय करते? तर त्याचं एक अमुक स्टेशन आहे, त्या स्टेशनला जाऊनच ती थांबते. जोपर्यंत ही परत यूज होणार नाही, तोपर्यंत ती ह्या स्टेशनमध्येच राहते. कळलं? तर हेच रिलेशन आपल्या शरीराशी आहे, ते आपण बघूयात. हे आहे आपलं शरीर. आता हे पण मी ड्रॉइंग हे नका करू, मला येत नाही, तर पण समजावण्यासाठी काढलं. तर आपण विचार करतो, आपल्या भावना कुठल्या? राग, द्वेष, मत्सर, कोणाबद्दल आपल्याला खूप राग येतो, कोणाबद्दल आपल्याला खूप जेलेसी फील होते, कोणाबद्दल आपल्याला खूप भीती वाटते. हे इमोशन्स काय करतात माहिती आहे का? हे इमोशन्स आपल्या शरीरामध्ये गाडीप्रमाणेच फिरत असतात वेगवेगळ्या भागामध्ये, आणि प्रत्येक भावनेचं एक स्टेशन ठरलेलं आहे. मग कुठली रागाची भावना असेल, ते राग असेल तर समजा तुमचा राग जाऊन बसला तुमच्या पोटामध्ये, तिथं त्याची जागा आहे. प्रत्येक भावना, आता हे आपण स्टेशन तयार करूयात. या प्रत्येक भावना, प्रत्येक विचार, प्रत्येक फिलिंग ह्याचे हे स्टेशन ठरलेले असतात. त्या स्टेशनमध्ये त्या गाड्या जाऊन आपल्या भावनांच्या, फिलिंग्सच्या भावना जाऊन त्या थांबतात. आपण आता किती आयुष्य जगलोय, किती प्रकारच्या भावना आपण घेतलेल्या आहेत, त्या कुठे ना कुठेतरी त्या अशा साठलेल्या असतात. आपल्याला काय वाटतं? मला विचार येतोय, तो विचार काही दिवसांनी जातो. मला टेन्शन येतंय, मला राग येतोय, कोणाबद्दल खूप वाईट वाटतंय, कोणाबद्दल अक्षरशः त्या माणसाचा चेहरासुद्धा बघावा वाटत नाही असं वाटतंय, हो की नाही? आणि काही दिवसांनी आपल्याला असं वाटतं की झालं, म्हणजे ती विचारसुद्धा आपल्या डोक्यात राहत नाहीत, किंवा असं काहीतरी मी विचार करत होतो असं काही वाटतही नाही. पण ॲक्च्युली ते कुठंही गेलेले नसतात. आपण जोपर्यंत ते वापरत नाही किंवा पुन्हा त्या प्रकारचा अनुभव येत नाही, सेम जी घटना घडली आहे, इथं गाडी पार्क झाली आहे, ती सेम घटना जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत ही गाडी स्टार्ट होत नाही. आणि जेव्हा ही गाडी पुन्हा स्टार्ट होते, तेव्हा एक तर ती तुम्हाला डिस्टर्ब करते. म्हणजे कसं, की तुम्हाला एखादी घटना अशी आत्ता घडली आहे, पण त्याच सारखी जर घटना पूर्वी कधीतरी घडली असेल, तर त्या फाईल्स ओपन होतात, ती गाडी स्टार्ट होते आणि तुम्हाला सगळ्या आयुष्यभरात आत्तापर्यंत ज्या घटना घडल्यात त्या अचानक आठवायला लागतात. बरं, ते आपण असं म्हणतो की ठीक आहे, मला खूप त्रास झाला, त्या माणसामुळे खूप त्रास झाला, माझ्यासोबतच का, असं काही म्हणून आपण पुन्हा आपल्या आयुष्याच्या मार्गाला लागतो. पुन्हा तिथं दुसरी फाईल जमा झाली. अशाच करत करत वेगवेगळ्या फाईल्स किंवा वेगवेगळ्या घटना, वेगवेगळ्या भावना इथं जमत जातात. आणि अचानक काय होतं, की ते शरीर तुम्हाला सांगायला लागतं हळूहळू. अगदी छोटा मायनर जे पेन असतं किंवा काहीतरी असतं, त्याच्यामध्ये तुम्हाला शरीर सांगतं की बाबा माझं दुखतंय. म्हणजे त्या भावना
आता त्या काढून टाकायची गरज आहे. खूप साठवलं ना की आपण कम्प्युटर नाही आहेत, कारण आपण हवे तेव्हा ती काढू शकत नाही. आणि जेव्हा आपण कधी छान राहू शकतो, खुश राहू शकतो, आनंदी राहू शकतो, ह्या फाईल्स जेवढ्या जास्त डिलीट करत जाऊ ना तेवढ्या आपण आनंदी राहू शकतो. मग ते कधी कधी हे असे काहीतरी शरीर दुखायला लागतं आपल्याला. मग आपण काय करतो, आपण दवाखान्यात जातो, डॉक्टरांनी दिलेले मेडिसिन घेतो. डॉक्टर सांगतो की 8 दिवसाचा कोर्स करा, 4 दिवसाचा कोर्स करा, ते करतो. आणि मग तिथं पण आपली भावनाच काम करते का, तर आपल्याला वाटतं की आपण दवाखान्यात जाऊन आलोय, मग डॉक्टरांनी मेडिसिन दिले त्याच्यामुळे मी नीट होणारच आहे. ही भावना तुमची जास्त प्रबळ असते, ह्या विचारांपेक्षा ती जास्त प्रबळ असते, म्हणून तुम्हाला 4 दिवस बरं झाल्यासारखं वाटतं. पण तुम्ही वरतून मलम लावलंय, तुम्हाला तुमचा हात दुखतोय, तुमच्या हातामध्ये काय पॉईंट्स आहेत, तिथं काहीतरी विचार थांबलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला दुखतंय. पण तुम्ही वरतून मलम लावलं, 4 दिवस पेन किलरचं काम करेल, पण एकदा असं होईल की ते इतकं जास्त त्रास देईल की ते कशानेच राहणार नाही. तेव्हा तुम्ही म्हणाल की मी सगळ्या प्रकारच्या टेस्ट केल्या, पॉझिटिव्ह म्हणजे निगेटिव्ह आल्या, त्यात काहीच आलं नाही, पण का दुखतंय मला कळतच नाही. त्याचाच अर्थ असतो की ह्या भावना तुम्हाला म्हणतायत की आता ह्याच्यावरती काम करायची गरज आहे. तर ती कशी करायची, तर ध्यान, मेडिटेशनमध्ये बसल्यानंतर त्याची एक मेडिटेशनची पॅटर्न असतो की त्याच्यामध्ये आपण, मला इथे हा हात दुखतोय किंवा इथं शोल्डर दुखतोय, तर का दुखतोय, मी ह्या शोल्डरवरती माझी पूर्ण एनर्जी इथे देणार आणि इथे देऊन बघणार की माझं शोल्डर नेमकं का दुखतंय. मग ह्या शोल्डरवरती जेव्हा मी फोकस करते ना, तर तेव्हा माझ्या आयुष्यात ह्या 2 दिवसात अशा कुठल्या गोष्टी घडल्यात की त्याने मला खूप जास्त त्रास झाला आहे, त्या आपोआप आठवायला लागतात. आणि त्याच्याशीच रिलेटेड तशाच घटना माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत काय घडल्यात त्या आठवायला लागतात. मग तुम्हाला त्यावेळेला त्रास होऊ शकतो, जास्त त्रास होऊ शकतो, तुमचं हे बॉडी पार्ट जास्त पेन करू शकतो, विचार जास्त येऊ शकतात. ते सगळं मान्य करायचं आणि ज्या व्यक्तीमुळे तुम्हाला इथे त्रास होतोय त्या व्यक्तीला माफ करायचं की मी तुला माफ करते, तू मला अनुभव द्यायला आला होतास, तू मला अनुभव दिलास, मी आता त्या गोष्टीचा, चांगल्या वाईट रागाच्या द्वेषाच्या कमतरतेच्या सगळ्या भावना आहेत, मी त्याचा अनुभव घेतला आहे, तुझ्या थ्रू घेतला आहेस आणि थँक्यू मला हा अनुभव दिलास, कारण मी पृथ्वीवरती हाच अनुभव घ्यायला आलेलो आणि तो अनुभव घेतला आहे, तुझ्यामुळे घेतला आहे, त्याच्यामुळे धन्यवाद आणि मला माफ कर. तुम्ही म्हणून बघा, हे पेन गायब होतं का, तर तुम्ही इथल्या फाईल डिलीट केल्यात. इतकं सोपं असतं, फक्त ध्यानामध्ये बसणं गरजेचं असतं. आणि हे स्टेशन तुम्हाला पण सांगा, तुम्हाला कुठे कुठे त्रास होतो, तुम्ही कुठे कुठे टेस्ट केल्यात आणि त्या निगेटिव्ह आल्यात, पण तुम्हाला कळत नाही की तुम्हाला हे का होतं. मग हे शुगर, BP, थायरॉईड, अक्षरशः कॅन्सरपर्यंतचे जे रोग असतात ना, आजार, तर ते सुद्धा विचार आपल्या मनामध्ये साठवून ठेवल्यामुळे, कधी आपण मोकळेपणानं बोलत नाही. जर तुम्ही हे करू शकत नाही तर सरळ कागदावरती मेडिटेशनला बसायचं, जे तुम्हाला आठवतंय, ज्या घटना आठवतात, जी व्यक्ती आठवती, त्याबद्दलचे सगळे पॉईंट एका कागदावरती लिहून काढायचे. तो कागद अक्षरशः फाडायचा की मी त्या माणसाशी आता माझा संबंध नाही, मला माफ करा आणि थँक्यू मला अनुभव देण्यासाठी. तो कागद फाडायचा आणि तो जाळून टाकायचा. बघा, तुमच्या विचारांमध्ये लगेच फरक पडेल, तुमचे विचार कमी होतील. हे नक्की करून बघा. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पुढे भेटूयात आपण, तोपर्यंत धन्यवाद.